राष्ट्रनिर्मितीची सुरुवात ही संसदेतून नाही तर पाळण्यातून होते आणि न्यूरोसायन्सने हे सिद्ध केले आहे की मेंदूच्या पेशींचा सुदृढ पाया हा गर्भातच तयार होतो आणि तो पण आईच्या शारीरिक आणि भावनिक स्थैर्यातून। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजे काय तर आई आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत। आई माणूस घडवते आणि त्या माणसातून देश घडतो, म्हणजेच आई हीच राष्ट्राच्या निर्मितीची शिल्पकार आहे। म्हणून गर्भ असताना आईने जर स्वतःच्या भावनिक विचारांचं संतुलन केलं, स्वतःच्या विचारांची नीट जडणघडण केली तर तिच्यापासून तयार होणारं मूल हे देखील भावनिकदृष्ट्या संतुलित बनतं, जे आपल्या कुटुंबाचा, स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास करू शकतं। म्हणून गर्भसंस्कार ही केवळ आईची, एका कुटुंबाची नव्हे तर राष्ट्राची जबाबदारी आहे की त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे। आईला शारीरिक, भावनिक, सामाजिक स्तरावर आधार देऊन तिचे मन सक्षम केले पाहिजे। अशा सुंदर माहितीसाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं पेज फॉलो करा।